हॅलो एव्हरीवन. आजच्या VRMच्या लेक्चरमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपण जो फर्स्ट युनिट सुरू केला त्यामध्ये आपण 2-3 टॉपिक्स आतापर्यंत स्टडी केले. रिसर्च प्रोसेस, रिसर्च स्टेप्स, रिसर्च म्हणजे काय. आता आपण आज हायपोथेसिस बघणार आहोत. हायपोथेसिस कसे तयार केले जातात, हायपोथेसिस मध्ये त्याचं मिनिंग, नेचर, फीचर्स नाही आहे तुम्हाला आज पर आवर सिलेबस. Importance, significance, role of hypothesis, types of hypothesis and sources of hypothesis. Okay. तर हायपोथेसिस म्हणजे एक्झॅक्टली काय हे सुरुवातीला आपल्याला मिनिंग त्याचं बघावं लागेल, कारण की मी तुम्हाला या अगोदरही सांगितलं की आपल्याला स्टेप बाय स्टेप तो रिसर्च जो आहे तो कम्प्लीट करावा लागतो. त्यामध्ये अजम्पशन हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट येतो. अजम्पशन हायपोथेसिस मध्ये सांगितलंय की हायपोथेसिस इज अन अझम्पशन अबाउट द रिलेशनशिप बिटवीन व्हेरिएबल्स. तुमच्या रिसर्च मध्ये जे काही व्हेरिएबल्स आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये असणारं रिलेशनशिप या हायपोथेसिसच्या थ्रू काय केलं जातं, दाखवलं जातं. म्हणजे काही गोष्टी आपण पॉसिबिलिटीज काढतो त्या व्हेरिएबल्सवरून. म्हणजेच काय की कुठले इंडिपेंडंट व्हेरिएबल्स आहेत, कुठले डिपेंडंट आहेत. जसं मी सांगितलं की नाही, कधी कधी डिमांड आणि सप्लाय किंवा डिमांड आणि प्राइस अशा दोन गोष्टी आहेत. तर मग त्या एकमेकांशी कशा रिलेटेड आहेत किंवा त्यांचं रिलेशनशिप काय आहे हे आपल्याला या हायपोथेसिसच्या थ्रू काय करावं लागतं, दाखवावं लागतं. सो इट इज अ टेंटेटिव्ह एक्सप्लेनेशन ऑफ द रिसर्च प्रॉब्लेम ऑर अ गेस अबाउट द रिसर्च आउटकम. म्हणजे हे जे एक्सप्लेनेशन आपल्याला कळतं, तुमचे जर एकदा हायपोथेसिस पाहिले की रिसर्चरचे हायपोथेसिस पाहिल्यानंतर जो कोणी तुमचा एक्झामिनर असेल, तुमचा गाईड असेल किंवा थर्ड पार्टी कोणी असेल, तर त्यांना आयडिया येते की तुम्ही एक्झॅक्टली या रिसर्च मध्ये काय फाइंड आउट करणार आहात, तुमचा आउटकम काय असेल याचा अंदाज इथेच तुम्हाला येतो. कारण की रिसर्च प्रॉब्लेमचं जे एक्सप्लेनेशन आहे, तुम्ही जो प्रॉब्लेम त्याच्यावर काम करताय, रिसर्च करताय, त्या प्रॉब्लेमवरचे सोल्युशन फाइंड आउट करताय, तर तुमचं सोल्युशन काय असेल हे तुमच्या हायपोथेसिस वरून कळतं. म्हणजे जे काही रिलेशनशिप तुम्ही दाखवलेलं आहे व्हेरिएबल्सचं, त्यानुसार आपल्याला त्या पूर्ण रिसर्चचा काय येतो, अंदाज येतो. सो before stating the research, researcher has a rather general, diffuse, even confused notion of the problem. It may take a long time for the researcher to say what questions he had been seeking answers to. म्हणजे नक्की कुठल्या क्वेश्चन्स आहेत, कुठलं आन्सर त्याचं असू शकतं, या गोष्टीमध्ये खूप कन्फ्युजन्स असतात तुमच्या माइंडमध्ये. जेव्हा रिसर्चर काम सुरू करण्यापूर्वी त्याच्या फिलिंग्स त्यांनी इथे सांगितल्या. सो द हायपोथेसिस मे बी defined as a proposition of set of propositions set forth as an explanation for the occurrence of some specified group of phenomena. म्हणजे इथे आपल्याला ज्या गोष्टी फाइंड आउट करायच्या आहेत, ज्या फॅक्ट्स तुम्हाला याच्यामध्ये असणार आहेत, तर त्याचा अंदाज जनरली हायपोथेसिस मध्ये येणार आहे. मग त्यांनी सांगितले की डेफिनेशन दिलेली आहे की इथे अगोदर आपण बघूया. देर आर हायपोथेसिस कॅपेबल ऑफ बिंग ऑब्जेक्टिव्हली व्हेरीफाईड अँड टेस्टेड. म्हणजे काय की हायपोथेसिसच्या अगोदरचा पार्ट असतो तुमच्या रिसर्चचा ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टिव्ह तुमचे काय आहे, तुम्हाला नक्की काय अचीव करायचं आहे हे तुमच्या ऑब्जेक्ट मध्ये असतं. आणि त्या ऑब्जेक्ट मध्ये जे व्हेरिएबल्स असतात ते तुमच्या कुठल्या हायपोथेसिस मध्ये येतात आणि त्यांचं रिलेशनशिप दाखवलं जातं की ते एकमेकांशी डिपेंडंट आहेत की इंडिपेंडंट आहेत की कॉन्स्टंट आहेत, कुठला एलिमेंट कशा पद्धतीने काम करणार आहे. तर त्यानुसार तुमचा आउटकम इथे तुमच्या लक्षात येतं. लक्षात आलंय. सो हायपोथेसिस याचं आपण डेफिनेशन जर बघितली तर तुमच्या लक्षात येईल, हायपोथेसिस इज अ टेंटेटिव्ह जनरलायझेशन. म्हणजे एखादी जी काही कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे ती कशी करायची, एकदम सिंपल टर्म मध्ये तिला कन्वर्ट करायचं. तुम्हाला एखादा प्रॉब्लेम खूप मोठा वाटतो, बिग वाटतो, मग त्याचं तुम्हाला काय करायचं, कन्व्हर्जन करायचं, जनरलायझेशन करतात हायपोथेसिस. द व्हॅलिडिटी ऑफ विच रिमेन्स टू बी टेस्टेड इन इट्स मोस्ट एलिमेंटरी स्टेज. द हायपोथेसिस मे बी एनी hunch guess, imaginative idea which becomes the basis for action or investigation. म्हणजे तुमच्या हायपोथेसिस मध्ये तुमच्या ऍक्शन्स काय असतील किंवा पूर्ण रिसर्च करताना कसं इन्व्हेस्टिगेशन तुम्ही करणार आहात. जसं आपण सर्वे बघितला की नाही,
की रिसर्चचा सर्वे कसा केला जातो, प्रायमरी डेटा सेकंडरी डेटा कसा कलेक्ट केला जातो. तर ह्या ज्या ऍक्शन्स आहेत, तुम्ही जे काही इन्व्हेस्टिगेशन कोणाचं करताय, जर मार्केटमध्ये तुम्ही कस्टमरचा सर्वे करताय तर त्याचं इन्व्हेस्टिगेशन करणं म्हणजे त्यांची माहिती घेणं. तर हा प्रकार जो आहे, तर तुमच्या हायपोथेसिस नुसार तुम्ही काय करू शकता, गेस करू शकता. म्हणजे हायपोथेसिस मध्ये गेसिंग असतात की माझे व्हेरिएबल्स हे आहेत. तुमचं ऑब्जेक्ट एकदा तुम्ही डिफाईन केलं की मग त्यामध्ये असणारे ऑब्जेक्ट हे आहेत किंवा ह्या फॅक्ट्स आहेत, हे व्हेरिएबल्स आहेत, त्यांचं रिलेशनशिप असं असेल, तर मी गेस करेन. माझ्या इमॅजिनेटिव्ह आयडिया काय असतील की मी त्यामध्ये माझ्या आयडियाज नुसार ते हायपोथेसिस डेव्हलप करण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे मी गेस करेल काहीतरी. लक्षात आलं? आणि इथे तुम्हाला पुढे नेचर दिलेलं आहे की नेचर मध्ये एक्झॅक्टली काय केलं जातं. आता सपोज तुम्ही नेचर ऑफ हायपोथेसिस मध्ये काय स्टडी करताय की त्याचं एक्झॅक्टली हायपोथेसिस म्हणजे काय असतात हे तर तुम्हाला कळलंय. तर त्याचं नेचर कसं असेल, ते कसे असले पाहिजे, जसं आपल्याला प्रश्न पडतो की नाही, कस्टमर आहे, कस्टमरचं बिहेवियर स्टडी करायचंय, तर आपण कॅटेगरीज मध्ये सांगू शकतो आपल्याकडे काय आहे, त्याचं नेचर आहे, पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे की न्यूट्रल आहे, बरोबर ना. तसं हायपोथेसिसचं नेचर कसं असलं पाहिजे, ते स्टेटमेंट जे आपण तयार करणार आहोत त्यांची व्हेरिएबल्सची रिलेशनशिप जी तयार करणार आहोत, तर त्यामध्ये मोस्टली त्यांनी सांगितलं इट मस्ट ॲक्युरेटली रिफ्लेक्ट द रिलेव्हंट सोशिओलॉजिकल फॅक्ट. म्हणजे यामध्ये समाजशास्त्राचा अभ्यास आहे की त्याच्यामधून तुम्ही काय करू शकता की सोसायटीचा एक प्रकारे तुम्ही स्टडी केलेला आहे. समाजशास्त्र म्हणजे काय की सोसायटीमध्ये तुम्हाला ज्या काही थिंग्स आहेत, जे काही प्रॉब्लेम्स आहेत, इश्यूज आहेत, त्यावर तुम्ही काम करताय, बरोबर. इट मस्ट नॉट बी इन कॉन्ट्राडिक्शन with apro-relevant statement of other scientific discipline. म्हणजे कॉन्ट्राडिक्शन यामध्ये असलं नाही पाहिजे. मस्ट नॉट बी इन कॉन्ट्राडिक्शन म्हणजे काय की रिलिव्हंट स्टेटमेंट जे आहे, अदर्स जे रिसर्चर्स आहेत किंवा सायन्सने जे काही रूल्स रेग्युलेशन्स घालून दिलेले आहेत, त्याच्या एकदम अपोजिट असे हे स्टेटमेंट असू नये. म्हणजे एक प्रकारे आपण काय करतो की आतापर्यंत जो रिसर्च केला गेला त्यावर इनडायरेक्टली ऑब्जेक्शनच घेतो ना आपण. म्हणून इथे हायपोथेसिस जेव्हा रिसर्चर जेव्हा काय करेल, हायपोथेसिस डिफाईन करेल, तेव्हा ते हायपोथेसिस कुठल्या प्रकारचे असावेत, तर ते एकदम अपोजिट स्टेटमेंट नसावेत सायंटिफिक डिसिप्लिनच्या. सायन्सने जे काही तुम्हाला शिस्त लावलेली किंवा जे डिसिप्लिन दिलेले आहे, सायन्स काय सांगतं किंवा समाजशास्त्रामध्ये कुठल्या फॅक्ट्स आहेत, इश्यूज कुठले आहेत, त्याच्याशी रिलेव्हंट असावं, प्लस सायंटिफिक डिसिप्लिनच्या अपोजिट नसावं ते स्टेटमेंट. इट मस्ट कन्सिडर द एक्सपिरियन्स ऑफ अदर रिसर्चर्स. म्हणजे इथे बाकी आतापर्यंत जेवढा काही स्टडी झालेला आहे एखाद्या गोष्टीवर, त्या तुमच्या टॉपिकच्या रिलेटेड, तर अदर रिसर्चर्सचे एक्सपिरियन्स काय आहेत. रूरल मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग हा जो मी एरिया तुम्हाला मागच्या लेक्चरला सांगितला की याच्यावर जेव्हा तुम्ही प्रोजेक्ट करताय किंवा एखाद्या बँकिंग सेक्टरवर प्रोजेक्ट करताय, तर अगोदरही बँकेचे बरेचसे रिसर्च केले गेलेले आहेत. मग त्या रिसर्चरचा काय एक्सपिरियन्स आहे तो कन्सिडर करणं खूप गरजेचं आहे, कारण त्यानेही रिसर्च केलाय, त्यानेही तुमच्याच ज्या काही स्टेप्स आहेत त्या फॉलो करून काही कन्क्लुजन्स काढले, काही फाइंडिंग्स त्याला भेटलेले आहेत. मग त्याचा एक्सपिरियन्स आपण इथे कन्सिडर करणं आपल्या स्टेटमेंटमध्ये खूप गरजेचं आहे. म्हणजे अशा पद्धतीचं नेचर तुमच्या हायपोथेसिसचं असणार आहे. ओके. त्यामध्ये त्यांनी सांगितलं हायपोथेसिस कॅनॉट बी डिस्क्राईब ॲज ट्रू ऑर फॉल्स. म्हणजे इथे डिस्क्रिप्शन नाहीये कुठल्या गोष्टीचं की हे सत्य आहे किंवा हे असत्य आहे. म्हणजे सायन्सने हे जे काही प्रूव्ह केलंय हे ट्रू आहे की फॉल्स आहे असं स्टेटमेंट असणार नाही. मग ते कसं असेल, दे कॅन ओनली बी रिलिव्हंट ऑर इरिलिव्हंट टू द रिसर्च टॉपिक. फॉर इन्स्टन्स द कॉजेस ऑफ पॉवर्टी इन अ विलेज कॅन बी एक्सप्लोर्ड इन टर्म्स ऑफ. म्हणजे आता मी तुम्हाला जसं रुरल एरियाचं का सांगितलं, कारण तुम्हाला ऑलरेडी मार्केटिंग मध्ये रुरल मार्केटिंग हा सब्जेक्ट आहे या वर्षी आणि तो मीच घेते, त्यामुळे इथे पण तुम्हाला तेच एक्झाम्पल दिलंय की जेव्हा तुम्हाला हायपोथेसिसचं स्टेटमेंट तयार करायचं तेव्हा ते ट्रू फॉल्स असणार नाही, हे तर तुम्हाला फर्स्टली समजलंय. मग सेकंड थिंग कुठली आहे की ते रिलिव्हंट आहे की इरिलिव्हंट आहे, कशाशी, रिसर्च टॉपिकशी रिलिव्हंट आहे की नाही.
बऱ्याचदा आपण स्टेटमेंट्स जे करतो, आपला टॉपिक कुठला सुरू आहे, आता जर आपलं लेक्चर बीआरएमचं आहे, ते बीआरएमचं किंवा माझ्या स्क्रीनवर जे काही तुम्हाला दिसतंय, या व्यतिरिक्त मी विषयांतर करत असेल, रिलिव्हंट असं काही माझं एक्सप्लेनेशन नसेल, तर कदाचित तुमचा इंटरेस्ट तयार होणार नाही किंवा तुम्हाला त्या सब्जेक्टचं नॉलेजच मिळणार नाही. लक्षात येतंय? मग इथे आपल्याला काय करायचंय, की जे स्टेटमेंट हायपोथेसिस मध्ये असणार आहे, ते रिलिव्हंट असेल त्या टॉपिकशी किंवा इरिलिव्हंट असेल. त्यामध्ये आणखी गोष्ट काय आहे, की त्यांनी एक एक्झाम्पल दिलंय, की पॉवर्टीचे रिझन्स काय आहेत, की विलेज एरिया जो आहे, तर त्यामध्ये लो डेव्हलपमेंट ऑफ ऍग्रिकल्चर, म्हणजे आता रुरल एरियाचा विचार केला तर तिथे ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट कमी आहे. मग त्याचे रिझन्स दिलेत, लॅक ऑफ इरिगेशन, सँडी सॉइल, इरॅटिक रेनफॉल, यूज ऑफ ट्रॅडिशनल ऍग्रिकल्चरल इम्प्लिमेंट्स कॉजेस पॉवर्टी. बरोबर. लॅक ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर कमी आहे. बरोबर. म्हणजे गरिबी असण्यामागे काय कारण आहे, रुरल एरिया का डेव्हलप झालेला नाही, हे जर मला बघायचं असेल, तर मला तिथल्या ज्या काही फॅसिलिटीज आहेत त्या अगोदर त्यांनी मेन्शन केल्या, की इलेक्ट्रिसिटी नाही, रोडचं म्हणजे कंटिन्युटी इलेक्ट्रिसिटी मध्ये नाही, रोड्स जे आहेत ते प्रॉपर नाही, मार्केट्स कशा आहेत, तिथले साईज किती आहे मार्केटची, किती पॉप्युलेशन एका मार्केटमध्ये अवेलेबल होते, म्हणजे तुम्हाला तो स्कॅटर्ड एरिया असल्यामुळे मार्केटचाही अंदाज येतो, इलेक्ट्रिसिटी बद्दल कळतं, म्हणजे ही माहिती तुमच्याकडे आहे. सो कॉजेस पॉवर्टी. बॅरियर्स इन रुरल डेव्हलपमेंट आर रिसोर्स बॅरियर. मग कुठले रिसोर्सेस कमी आहेत, बॅरियर्स काय आहेत, काय कुठल्या अडचणी तिथे आहेत रुरल एरियामध्ये, की ज्यामुळे ती डेव्हलपमेंट होत नाही. त्यामध्ये वॉटर, सॉइल, मिनरल, रेनफॉल, इरिगेशन, जे काही आपण पहिल्या पॉइंट मध्ये पाहिलं, की डेव्हलपमेंट नसण्यामागची कारणं जी आहेत तीच तुमचे बॅरियर्स आहेत डेव्हलपमेंट, म्हणजे रिसोर्सेस त्यामध्ये कुठले कुठले आहेत. तर आता तुम्हाला यावरून काय तयार करायचंय, की हायपोथेसिस, तुमच्याकडे एवढा डेटा आहे, तुम्ही जेव्हा रिसर्च करताय रुरल एरियावर, तो तुमचा टॉपिक आहे, तर मग त्याच्याशी रिलिव्हंट असे हायपोथेसिस कसे तयार होतील बघा. त्यांनी स्टेटमेंट तयार केलेले, रुरल पॉवर्टी इज पॉझिटिव्हली कोरिलेटेड विथ द अवेलेबिलिटी अँड accessibility टू क्रेडिट. कुठल्या गोष्टी तुम्हाला पॉझिटिव्हली कोरिलेशन आहे, त्यांचा संबंध आहे, पॉझिटिव्ह रिलेशनशिप आहे रुरल पॉवर्टीची, तर अवेलेबिलिटी, त्या एखादी गोष्ट अवेलेबल, आता रिसोर्सेस आहेत ते अवेलेबल झाले, असेसिबल सहज उपलब्ध झाले तुम्हाला, असेसिबल असतील टू क्रेडिट, तरच काय होणार आहे, तिथे डेव्हलपमेंट होणार आहे. रुरल पॉवर्टी इज द रिझल्ट ऑफ लॅक ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज. एक स्टेटमेंट आहे हायपोथेसिस मधलं. त्यानंतर पॉवर्टी इज असोसिएटेड विथ एक्स्ट्रावॅगंट सोशल एक्सपेंडिचर, म्हणजे सोशल एक्सपेंडिचर तिथलं एक्सपेंडिचर पॅटर्न कसा आहे, तर तिथे ज्या काही फॅसिलिटीज आहेत त्याचा संबंध त्यांनी एक्स्ट्रावॅगंट सोशल एक्सपेंडिचर त्याच्याशी जोडलेला रिलेशन. रुरल पॉवर्टी इज ऍडव्हर्सली रिलेटेड टू रिसोर्स बॅरियर्स, म्हणजे काय, की याचं जे रिलेशन दिलंय पॉवर्टीचं, ते रिसोर्स बॅरियर्स वर डिपेंड आहे. म्हणजे डिपेंडंट व्हेरिएबल कुठला आहे, पॉवर्टी हे डिपेंडंट व्हेरिएबल आहे, कारण रिसोर्सेस मध्ये कुठलेही रिसोर्सेस चेंज होऊ शकतात, कधी वॉटरचा बॅरियर असेल, कधी सॉइलचं असेल, कधी मिनरल्सचं असेल. लक्षात आलंय? आणि हे जे रिसोर्सेस आहेत त्यापैकी एक आहे अवेलेबल आहे, तर इंडिपेंडंट काय आहे त्याच्यावर, हा दुसरा व्हेरिएबल पॉवर्टी, त्यामध्ये कमी जास्तपणा तुम्हाला लक्षात येईल, डेव्हलपमेंट स्टेजला आहे, डेव्हलप आहे, ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे तुम्हाला व्हेरिएबल्स कुठले आहेत आणि ते डिपेंडंट आहेत की इंडिपेंडंट आहेत, प्लस तुमचं हायपोथेसिसचं जे स्टेटमेंट आहे ते तुमच्या टॉपिकशी रिलेटेड आहे की नाही, रिलिव्हंट आहे की इरिलिव्हंट आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नेचर मध्ये लक्षात येतील. समजतंय ना? मी एकदम तुम्हाला सरळ आणि सिंपल भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते. हायपोथेसिस तुम्हालाही घ्यायचे, त्याचे फीचर्स नाही आहेत आपल्याला. फीचर्सचा पुढचा तुमचा जो पॉइंट आहे तो असणार आहे तुमचे सिग्निफिकन्स, म्हणजे इम्पॉर्टन्स. आता इम्पॉर्टन्स मध्ये आपल्याला काय शिकायचंय, की हे हायपोथेसिस नक्की काय तुम्हाला बेनिफिट प्रोव्हाइड करतात, त्याचा रोल नक्की तुमच्या रिसर्च मध्ये काय असणार आहे. Hypothesis plays an important role in the research process. It guides the research activity,
in the proper direction in all analytical and experimental studies. Hypothesis should be framed in order to give a proper direction to the research activity. म्हणजे आपला जो रिसर्च आहे त्याचं एक फ्रेमवर्क आहे, म्हणजे ती फ्रेमवर्क हायपोथेसिस तुमची तयार करतं. फ्रेम कशी असेल की त्यामुळे तुम्हाला एक प्रॉपर डायरेक्शन मिळेल की रिसर्चच्या ऍक्टिव्हिटी तुम्ही कुठल्या पद्धतीने करणार आहात, रिसर्च मध्ये नक्की तुमची ऍक्टिव्हिटी काय असेल, केव्हा केली जाईल, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची एक फ्रेमवर्क म्हणजे एक स्ट्रक्चर तुमचं रफ स्ट्रक्चर ज्याला म्हणतो ते तुमच्या समोर तयार होतं. म्हणजे जेव्हा ऍज अ गाईड म्हणून टीचर्स आता या वर्षी नाही तुम्हाला पण पुढच्या वर्षी जेव्हा तुम्ही प्रोजेक्ट बनवून आणाल तेव्हा मला तुमचा सगळा प्रोजेक्ट बघण्याची गरज पडत नाही. तुम्ही जे काही ऑब्जेक्ट तयार केले, तुम्ही जे काही हायपोथेसिस तयार केले ते 2 पेज पाहिले की शेवटचा पेज असतो तुमचा रिपोर्ट रायटिंग किंवा तुमच्या फाइंडिंग्स. तर फाइंडिंग्स तुम्ही काय काढलेल्या आहेत आणि ह्या तिन्ही गोष्टींचं एकमेकांशी रिलिव्हंट आहेत की नाही हे जरी पाहिलं तरी समजतं की तुमचा रिसर्च कशा पद्धतीने गेला किंवा चुकीच्या पद्धतीने झालाय की बरोबर झाला आहे. ओके, सो आता आपल्याला त्याचा रोल बघायचा आहे. प्रोव्हाइड्स डिफायनेट फोकस. आता इथे या बुक मध्ये थोडं वेगळ्या पद्धतीने दिलंय. माझ्याकडे जे बुक अवेलेबल आहे त्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह नाही, पण आपण घेऊया इथे. म्हणजे एक्झॅक्टली तुमचा फोकस रिसर्च प्रॉब्लेमवर कशा पद्धतीने केला गेला पाहिजे. म्हणजे नक्की तुम्ही त्या फोकस करणं म्हणजे काय की तुमच्या भाषेमध्ये फोकस करणं या हा जो वर्ड आहे त्याचे भरपूर सारे मिनिंग निघतात. एखादा टॉपिक समोर घ्या, स्टडी आहे सपोज, स्टडीवर फोकस करणं म्हणजे एक्झॅक्टली काय करतो आपण, हायपोथेसिस तुम्हाला ते प्रोव्हाइड करतं की रिसर्च प्रॉब्लेमवर तुम्ही फोकस करा. त्यामध्ये हायपोथेसिस गिव्स पॉइंट टू द इन्क्वायरी अँड इट्स फाउंडेड ऑन सफिशियंट प्रिव्हियस नॉलेज गाइड्स द लाईन्स ऑफ इन्व्हेस्टिगेशन. म्हणजे तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी काय केलं जातं की सफिशियंट नॉलेज जे आहे ते प्रोव्हाइड करण्याचं काम, इन्क्वायरी कशी करायची आहे, मग त्यासाठी माझ्याकडे कुठली इन्फॉर्मेशन अपेक्षित आहे, त्यासाठी गायडन्स केलं जाईल, एक डायरेक्शन तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. ओके, टेस्टेबल स्टेटमेंट आहे हे, टेस्ट केल्या जातात. सांगितलं ना मी, हायपोथेसिस इंडिकेट्स रिलेशनशिप बिटवीन 2 or more variables expressed in the form of testable statement. By testing the hypothesis and confirming the relationship, it is expected that solutions can be found to correct the problem. म्हणजे इथे आपल्याला व्हेरिएबल्स मधलं जे रिलेशनशिप आपण फाइंड आउट करतो, टेस्टेबल स्टेटमेंट आहे, तर ह्यामुळे तुम्हाला ती रिलेशनशिप कन्फर्म होते. 2 व्हेरिएबल्स मध्ये असणारी रिलेशनशिप कन्फर्म झाली की तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन सापडलेलं असतं. आलं लक्षात? म्हणजे आता सपोज क्वेश्चन साधा आहे, म्हणजे अगदी मराठी मीडियमची मुलं जास्त आहेत इंग्लिश मीडियम पेक्षा, तरी सुद्धा इंग्लिश मीडियम वाल्यांनाही समजेल की तुम्हाला एखादी रिलेशनशिप विचारली जायची, अगदी तुम्ही 4th स्टँडर्ड पर्यंत होता तोपर्यंत, की तुमच्या आईच्या भावाची मुलगी तुमची कोण लागते, हे रिलेशन तुम्हाला काढायचं. कसं काढलं जाईल, अगोदर त्यामध्ये काय करावं लागेल, तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम काय आहे, रिलेशन शोधून काढायचं आहे तुम्हाला. तुमच्यामधलं इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी आणि प्लस ते जे काही दुसरा व्हेरिएबल दिलेला आहे त्यामधलं तुमचं रिलेशन शोधून काढायचंय. मग मला मध्ये जे काही ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत की इन्क्वायरी करावी लागेल, आईचा भाऊ तुमचा कोण लागतो हे अगोदर शोधावं लागेल. डायरेक्शन मिळाली ना, आईच्या भावाची मुलगी तुमची कोण लागते, म्हणजे इन्व्हेस्टिगेशन करायला सुरुवात केली. तुमच्याकडे जे काही सफिशियंट नॉलेज आहे, प्रिव्हियस नॉलेज, त्यानुसार तुम्ही इन्क्वायरी करणं सुरू केलं. इन्व्हेस्टिगेशन साठी तुम्हाला लाईन सापडली आणि मग तुम्हाला फाइंड आउट केलं तुम्ही त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन. म्हणजे काय की एक्झॅक्टली तुम्हाला कळलं की आईच्या भावाची मुलगी तुमची कोण लागते. लक्षात येत आहे? म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला फोकस करायला समजतं,
टेस्टेबल स्टेटमेंट असतात, त्याच्यामध्ये रिलेशनशिप कन्फर्म केली जाते. त्यानंतर आयडेंटिफाईड सोर्स ऑफ डेटा. आता तुम्हाला इथे काय करायचंय की रिसर्चर विल टेक इनटू अकाउंट द नेचर ऑफ रिसर्च असाइनमेंट अँड विल डिटरमाइन व्हॉट डेटा इज एक्झॅक्टली रिक्वायर्ड. आता तुम्हाला जर रिलेशनशिपचं मी एक एक्झाम्पल सांगितलं, तर यामध्ये तुम्हाला काय करायचंय की एक्झॅक्टली कुठला डेटा तुमच्यासाठी अपेक्षित आहे. बऱ्याचदा काय होतं की प्रश्न काहीतरी वेगळा असतो आणि आपण इन्फॉर्मेशन काहीतरी वेगळी सर्च करत असतो. ती रिलिव्हंट नसेल तरी सुद्धा तुम्हाला काय होणार आहे, प्रॉब्लेम्स फेस करावे लागतील. पण हायपोथेसिस काय करतात की त्यांचा रोल काय असतो की ते सोर्सेस शोधून देतात तुम्हाला डेटा कलेक्शनसाठी. एक्झॅक्टली कुठला डेटा तुम्हाला गरजेचा आहे. ब्रॉडली ही हॅज टू ऑप्शन्स ऑफ प्रायमरी डेटा and secondary data. Primary data is the first-hand information where the nature of research involves fieldwork and the researcher will optimum for primary data. म्हणजे सर्वे करून जो डेटा मिळतो ना तुम्हाला फर्स्ट हँड डेटा, तो तुम्हाला प्रायमरी डेटा मध्ये येतो. अँड इट कॅन सेटल फॉर सेकंडरी डेटा वेअर ही कॅन यूज पब्लिश डेटा. म्हणजे अगोदर जे काही काम वर्क झालेलं आहे त्या प्रॉब्लेमवर किंवा त्या टॉपिक रिलेटेड, मग तो रेडीमेड डेटा असतो, जसं मॅगझिन्स मध्ये किंवा याच्यामध्ये जो काही पब्लिश केलेला असेल अगोदर, तर तो असतो तुमचा सेकंडरी डेटा. म्हणजे तुम्हाला सोर्सेस ऑफ डेटा आयडेंटिफाय कोण करून देतं, हायपोथेसिस देतात. तो एक त्यांचा रोल आहे. ओके, सजेस्ट द टाइप ऑफ रिसर्च. आता टाइप्स किती आहेत रिसर्चचे ते आपण स्टडी केले, बरोबर. एरिया सुद्धा स्टडी केले, ते सुद्धा सजेशन्स कोण देतात तुम्हाला, हायपोथेसिस मध्ये जे स्टेटमेंट असतात ते प्रोव्हाइड करतात. अटेन्स ऑब्जेक्टिव्ह, तुम्हाला या हायपोथेसिस वरून ऑब्जेक्टिव्ह कशा पद्धतीने तुम्ही त्याच्यावर काम करताय. तर इथे दिलंय की if the example दिलाय, if the objective is to remove the interviewer's bias and errors, the researcher can optimum for mail survey. This will improve the quality of research work and conclusion draw. म्हणजे काय केलं जातं की ऑब्जेक्टिव्ह वर वर्क केला जातो. इंटरव्ह्युअर्स काय करतात की जे काही सर्वे केला जातो मेल सर्वे, तर त्यानुसार त्या रिसर्चची क्वालिटी वर्क केलं जाईल आणि कन्क्लुजन्स तुम्हाला सापडतील. लक्षात आलं. टेक्निक्स काय आहेत तुमचे, ते टेक्निक्स ऑफ अनालिसिस सुद्धा तुम्हाला हायपोथेसिस थ्रू कळेल. हायपोथेसिस इंडिकेट्स द मोस्ट अप्रोप्रिएट टेक्निक ऑफ अनालिसिस ऑफ डेटा. आता हायपोथेसिस मुळे तुम्ही काय करता की जो डेटा कलेक्ट केलाय त्याचं अनालिसिस करणं सुरू करता, बरोबर. म्हणजे ती माहिती कशी आहे की त्या इन्फॉर्मेशन वरून, त्या डेटावरून तुम्हाला रिसर्चरला प्रॉपर कन्क्लुजन्स किंवा फाइंडिंग्स सापडणं खूप गरजेचं आहे. त्या हायपोथेसिस मुळे ते पॉसिबल होतं. लक्षात आलं. डेव्हलपमेंट ऑफ थेअरी. डेव्हलपमेंट कशी होते, आता डेव्हलपमेंट ऑफ थेअरी मध्ये काय करतात हायपोथेसिस, इट कॉन्ट्रीब्युट्स टू द डेव्हलपमेंट ऑफ थेअरी. इट मेक्स अन अटेम्प्ट टू लिंक थेअरी अँड इन्व्हेस्टिगेशन. लिंक थेअरी म्हणजे काय की त्या थेअरीमध्ये नक्की काय आहे त्याचे इन्व्हेस्टिगेशन करण्याचं काम. म्हणजे डेव्हलपमेंट म्हणजे काय की त्यामध्ये प्रोग्रेस करणं. आता एक्झिस्टिंग सिस्टीम जी आहे, जो डेटा आलेला आहे सर्वेमुळे किंवा सेकंडरी डेटामुळे तुम्हाला त्याचं स्टेटस कळतं आणि ते स्टेटस कितपत करेक्ट आहे याचं इन्व्हेस्टिगेशन तुम्ही करू शकता हायपोथेसिसमुळे. हायपोथेसिस कॅन बी डिड्यूस्ड फ्रॉम थेअरी. थेअरी मधलं जे काही हायपोथेसिस काय करतात, थेअरी कमी करतात. म्हणजे काय, इट इज टेस्टेड विथ द हेल्प ऑफ रिसर्च स्टडीज अँड इट फाउंड व्हॅलिड, इट फॉर्म पार्ट ऑफ थेअरी. म्हणजे थेअरी मध्ये ज्या अनवॉन्टेड थिंग्स आहेत त्या काढून टाकल्या जातात आणि तुमचा रिसर्च केल्यानंतर तुम्हाला व्हॅलिड किंवा व्हॅलिड फॉर्म मध्ये एक नवीन थेअरी तयार होते हायपोथेसिस मुळे. लक्षात आलं. आता तुम्हाला टाइप्स ऑफ हायपोथेसिस दिलेत. ऑन द बेसिस ऑफ फंक्शन, ऑन द बेसिस ऑफ नेचर, ऑन द बेसिस ऑफ लेवल ऑफ ऍब्स्ट्रॅक्शन. आय थिंक त्यानंतर ऑन द बेसिस ऑफ फंक्शन हा आपण डीपली बघूया आता. डिस्क्रिप्टिव्ह हायपोथेसिस, रिलेशनल हायपोथेसिस, कॅज्युअल हायपोथेसिस. ओके,
आता फंक्शन्स काय आहेत, टाइप्स ऑफ हायपोथेसिस म्हणजे कसे, की किती टाइपचे हायपोथेसिस, किती टाइपचे स्टेटमेंट तुम्ही तयार करू शकता. आता जर फंक्शनच्या बेसवर तयार करायचे तुम्हाला स्टेटमेंट, तर ते कसं केलं जाईल बघा. दीज आर प्रपोजिशन्स दॅट डिस्क्राईब द कॅरेक्टरिस्टिक ऑफ व्हेरिएबल. आता जे व्हेरिएबल्स आहेत, आता डिमांड आणि सप्लाय हे जर व्हेरिएबल आहेत, किंवा इन्कम आणि जे काही डिमांड आहे, आता कस्टमरची इन्कम आणि मार्केटची डिमांड याचं काय कोरिलेशन आहे, दोन व्हेरिएबल्स आहेत, तर मग तिथे त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स या स्टेटमेंटच्या थ्रू सांगितले जातात. द व्हेरिएबल मे बी अन ऑब्जेक्ट, पर्सन, ऑर्गनायझेशन, सिच्युएशन ऑर इव्हेंट ऑल्सो. म्हणजे तुमचे व्हेरिएबल्स काय आहेत, व्हेरिएबल्स म्हणजे नक्की काय येतं. एखादा ऑब्जेक्ट असेल, जसं मी सांगितलं की तुमची इन्कम आहे किंवा डिमांड आहे, तर ह्या गोष्टी आल्या. पर्सन्स, दोन पर्सन्स, जसं मी तुम्हाला सांगितलं आईच्या भावाची मुलगी, म्हणजे इथे पर्सन्स आहेत की ज्यांची रिलेशनशिप, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स इथे या स्टेटमेंटमध्ये येतील. सिच्युएशन वर असू शकतात, की पास्ट डिकेड मध्ये काय सिच्युएशन होती, करंट सिच्युएशन काय आहे, आणि त्यावरून तुम्ही फ्युचरचं फोरकास्टिंग काढताय. इव्हेंट आहे एखादा, त्याबद्दलचे काही स्टेटमेंट असतील. फॉर एक्झाम्पल आता त्यांनी काय दिलंय बघा, की हे जे फंक्शनल ऑन द बेसिस ऑफ फंक्शन डिस्क्रिप्टिव्ह हायपोथेसिस तुम्ही तयार करताय, त्यामध्ये दिला रेट ऑफ अनएम्प्लॉयमेंट अमंग आर्ट ग्रॅज्युएट्स इज हायर दॅन दॅट ऑफ कॉमर्स ग्रॅज्युएट. कंपॅरिझन आहे इथे, रिलेशनशिप आहे, की अनएम्प्लॉयमेंट हा जो पार्ट आहे त्याचा जो रेट आहे तो कोणत्या दोन व्हेरिएबल्स मध्ये त्याची रिलेशनशिप कशी आहे. आर्ट ग्रॅज्युएट इज हायर दॅन दॅट ऑफ कॉमर्स ग्रॅज्युएट. ते कॉमर्स ग्रॅज्युएट पेक्षा आर्ट ग्रॅज्युएट्स कसे आहेत, त्यांचा रेट कसा आहे, अनएम्प्लॉयमेंटचा जास्त आहे, म्हणजे त्यांना जॉब लवकर मिळत नाही. तर हे एक स्टेटमेंट आहे. यामध्ये एज्युकेशनल सिस्टीम इज नॉट ओरिएंटेड टू ह्युमन रिसोर्स नीड्स ऑफ अ कंट्री. मग आता तुमचं हे जे काही स्टेटमेंट आहे याच्यानुसार तुम्ही काय केलं, की एक हायपोथेसिस तयार केलं, म्हणजे इथे तुम्हाला हा डिस्क्रिप्टिव्ह डेटा मिळाला. आता त्यानुसार तुम्ही स्टेटमेंट कसं तयार केलं, एज्युकेशनल सिस्टीम इज नॉट ओरिएंटेड टू ह्युमन रिसोर्स नीड्स ऑफ अ कंट्री. म्हणजे त्या कंट्रीमध्ये तुमच्या ज्या काही नीड्स आहेत ह्युमन्सच्या, त्या कम्प्लीट होण्यासाठी ही जी सिस्टीम आहे ती त्या रिलेटेड नाही, म्हणजे त्या पद्धतीने ही एज्युकेशन सिस्टीम नाही. आलं लक्षात. हा आपल्याकडेही प्रकार तुम्हाला बघायला मिळतो, की एज्युकेशनल सिस्टीम मध्ये आता काही लोक अगदी अं, मी तर तुम्हाला सांगेल इंजिनिअरिंग फील्ड असेल किंवा आणखी काही फील्ड असेल, की त्यांचे जे काही एज्युकेशन आहे, म्हणजे तुम्ही म्हणाल मॅडम टेक्निकल जॉब्स खूप आहेत, पण बरेचसे फील्ड, मी तुम्हाला एक दोन एक्झाम्पल सांगितले, की त्यामध्ये जे काही तुम्ही शिकता ते प्रॉपर इम्प्लिमेंट करायला मिळत नाही. म्हणजे तुम्हाला त्यानुसार रोजगार लवकर अवेलेबल होत नाही. तर टेक्नॉलॉजीचा इम्पॅक्ट जास्त आहे, त्यामुळे घर बसल्याही बरेचसे लोक उद्योग करतात. पण जनरली आमच्या जनरेशन मध्ये असेल, जेव्हा कॉम्प्युटराइज नव्हतं, तर आर्ट ग्रॅज्युएट्स आणि कॉमर्स ग्रॅज्युएट या दोघांमध्ये कंपॅरिझन केली तर अनएम्प्लॉयमेंट जास्त आर्ट ग्रॅज्युएट्स मध्ये सापडत होते. आजही ती आहेच, त्याचं प्रमाण नाही असं नाही. म्हणजे आपली एज्युकेशनल सिस्टीम काय करते, फक्त पुस्तकी नॉलेज प्रोव्हाइड करते. ते नॉलेज तुमच्या उपजीविकेचं साधन तुम्हाला लवकर मिळून देत नाही. म्हणून आता एज्युकेशन सिस्टीम मध्ये जी काही पॉलिसी बदलते, एज्युकेशन पॉलिसी, त्यामध्ये स्किल डेव्हलपमेंटवर जास्त भर दिला गेलाय. तो आपल्या कॉलेजमध्ये आपण स्किल डेव्हलपमेंटचे काही प्रोग्राम्स राबवतोय. ह्या वर्षी आपले 2-3 कोर्सेस सुरू झाले. तर त्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट करा, कारण त्यामुळे तुम्हाला रोजगार मिळेल. तुम्हाला नोकरी नाही मिळाली तरी व्यवसायामध्ये तुम्ही काम करू शकता. आपला VMS चा सुद्धा जो काही सिलेबस डिझाईन केलेला आहे, VMS हा जो ग्रॅज्युएट कोर्स आहे, तर त्यामधून बऱ्याचशा लोकांना स्वतःचा बिझनेस सुद्धा ते चांगल्या सक्सेसफुली करू शकतात. किंवा त्यामध्ये बिझनेस रिलेटेड सगळं नॉलेज तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं. फर्स्ट इयरला जसं तुम्हाला बेसिक सगळ्या सब्जेक्ट्स आहेत, म्हणजे ज्यामुळे मॅथ्स, स्टॅट तुमचे सगळेच इम्प्रूव्ह केले जातात. सेकंड इयरला तुम्ही तुमच्या एका स्पेशलाइज सब्जेक्ट मध्ये पुन्हा नॉलेज घेता. म्हणजे अशा बेसिक लेवलचं नॉलेज दिलं जातं, त्यामुळे तुम्हाला अनएम्प्लॉयमेंटचा प्रॉब्लेम फेस करावा लागत नाही. सेकंड दिलाय रिलेशनल हायपोथेसिस. यामध्ये काय दिलंय, की इट इंडिकेट स्टेटमेंट्स दॅट डिस्क्राईब द रिलेशनशिप बिटवीन टू व्हेरिएबल्स.
आता इथे सुद्धा रिलेशनशिप काढायची, तर त्यामध्ये ती पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, को रिलेशन असेल किंवा कॅज्युअल रिलेशनशिप सुद्धा असू शकते. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला हे हायपोथेसिस तयार होतात. रिलेशनल हायपोथेसिस, हे डिस्क्रिप्टिव्ह हायपोथेसिस, हे रिलेशनल. आता त्यामध्ये एक्झाम्पल कसं दिले बघा. फॅमिलीज विथ हायर इन्कम स्पेंड मोर फॉर रिक्रिएशन. जी काही तुमची एंटरटेनमेंट आहे त्यावर, ज्या फॅमिलीज हायर इन्कम वाल्या फॅमिलीज आहेत, ज्यांचा इन्कम सोर्स खूप जास्त आहे, तर ते त्यांचं जे इन्कम आहे ते कशावर स्पेंड करतात, करमणुकीवर म्हणजे एंटरटेनमेंटवर खर्च करतात. हे यामध्ये रिलेशन कसं दाखवलंय, अप्पर क्लास पीपल हॅव fewer चिल्ड्रन दॅन लोअर क्लास पीपल. लेबर प्रोडक्टिव्हिटी डिक्रीजेस ॲज वर्किंग ड्युरेशन इन्क्रीजेस. जे दोन गोष्टींमधलं रिलेशनशिप दिलंय, आणि ती पॉझिटिव्ह रिलेशन आहे की निगेटिव्ह आहे की कॅज्युअल आहे. आता इथे जे आहे ते कसं आहे, कॅज्युअल रिलेशनशिप दिली फर्स्ट याच्यामध्ये. दुसरी जी रिलेशनशिप आहे ती कशी आहे, कॅज्युअल आहे. म्हणजे इथे तुम्हाला लक्षात येईल, लेबर प्रोडक्टिव्हिटी डिक्रीजेस. ते लेबर्सची प्रोडक्टिव्हिटी डिक्रीज कधी होते, जेव्हा त्यांचा वर्किंग आवर्स काय करतो आपण, ड्युरेशन काय करतो, इन्क्रीज करतो. 8 आवर्सच्या ऐवजी एखाद्या पर्सनला तुम्ही 12 आवर्स कंटिन्यू ड्युटी लावली, तर ऑब्व्हियसली तो तेवढी प्रोडक्टिव्हिटी त्याच्याकडून होणार नाही, तेवढं जास्त वर्क त्याच्याकडून होणार नाही. प्रोडक्टिव्हिटी डिक्रीज होईल त्या लेबरची. इथे लक्षात. आता पुढचं आहे कॅज्युअल हायपोथेसिस. त्यामध्ये काय करायचंय, कॅज्युअल हायपोथेसिस स्टेट दॅट द एक्झिस्टन्स of or a change in one variable causes or leads to an effect on another variable. First variable is called the independent variable. Okay, म्हणजे हे व्हेरिएबल जे आहे ते इंडिपेंडंट आहे, त्याच्यावर कुठलाही काही इम्पॅक्ट होत नाही, चेंज होत नाही. अँड द लॅटर द डिपेंडंट व्हेरिएबल, म्हणजे हे व्हेरिएबल कसं आहे, दुसऱ्या कुठल्या तरी एखाद्या फॅक्टरवर डिपेंड करतं. जे आता इन्कम जी आहे, इन्कम कशाशी रिलेटेड आहे, की तुम्हाला जे रिसोर्सेस अवेलेबल आहेत किंवा एम्प्लॉयमेंट अवेलेबल होते किंवा फेवरेबल कंडिशन्स आहे, जसं रिसोर्सेस मध्ये तुम्हाला सांगितलं वॉटर वगैरे, रुरल एरियाचा जर विचार केला तर, म्हणजे इन्कम ही कशी आहे, डिपेंडंट व्हेरिएबल आहे. सिच्युएशन जर फेवरेबल असतील, रिसोर्सेस अवेलेबल झाले, एज्युकेशन प्रॉपर असेल, तर तुम्हाला काय होईल की तुमची इन्कम वाढेल. म्हणजे हे डिपेंड आहे इन्कम दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीवर. इंडिपेंडंट काय आहे ते तुम्हाला सर्च करता आलं पाहिजे. When dealing with causal relationship between variables, the researcher must consider the direction in which such a relationship flow, which is cause and which is effect. म्हणजे कॉज अँड इफेक्ट हा जो पार्ट आहे तो तुम्हाला या व्हेरिएबल्स मध्ये सर्च करायचा आहे, आणि त्या पद्धतीचे हायपोथेसिस, कॅज्युअल हायपोथेसिस तुम्हाला तयार करायचे, स्टेटमेंट तयार करायचे. ओके, ऑन द बेसिस ऑफ नेचर. आता जे काही हायपोथेसिसचं नेचर तुम्ही स्टडी केलं, त्यानुसार त्याचे जे काही टाइप्स दिलेले आहेत, तर वर्किंग हायपोथेसिस आहे. वर्किंग मध्ये काय केलं जातं, while planning the study of problem, hypotheses are formed. म्हणजे कुठलाही स्टडी सुरू झाला, त्याचा प्लॅन तयार केला की हायपोथेसिस तयार होतात. म्हणजे काय, इनिशियली दे मे नॉट बी व्हेरी स्पेसिफिक. इन सच अ केसेस दे आर रेफर्ड टू ॲज अ वर्किंग हायपोथेसिस. स्पेसिफिक नाही आहेत म्हणजे काय, की आतापर्यंत कुठल्याही प्रॉब्लेमवर जेव्हा आपण काम करणं सुरू करतो, तोपर्यंत तुम्ही काही टाइप्स वगैरे पाहिलेले नाहीयेत. जनरल काही स्टेटमेंट्स तुम्ही देता, आणि ते जनरल स्टेटमेंट्स म्हणजे काय असतं, वर्किंग हायपोथेसिस असतात. ते कुठल्याही एखाद्या टाइपशी रिलेट करत नाही, अँड विच आर सब्जेक्ट टू मॉडिफिकेशन ॲज द इन्व्हेस्टिगेशन प्रोसेस. म्हणजे जेव्हा तुम्ही त्या जनरल स्टेटमेंटला मॉडिफाय करता, कुठल्या तरी टाइप मध्ये बसवता, मग फंक्शन रिलेटेड ओरिएंटेड आहे, नेचर ओरिएंटेड आहे, की आणखी आपल्याला कुठला टाइप दिलेला आहे, ऍब्स्ट्रॅक्शन रिलेटेड आहे, हे मॉडिफिकेशन नंतर होतं त्यामध्ये. पण सुरुवातीचे जे काही त्या प्रॉब्लेम रिलेटेड स्टेटमेंट असतात, ते स्टेटमेंट कसे असतात, वर्किंग हायपोथेसिस असतात. एक जनरल तुमचं तुम्ही आयडिया तिथे किंवा तुमच्या एक्सपिरियन्स नुसार काही स्टेटमेंट्स प्रोव्हाइड करता. ओके, नल हायपोथेसिस म्हणजे काय, देर आर हायपोथेटिकल स्टेटमेंट denying what are explicitly indicated in working hypothesis. They do not
nor were ever intended to exist in reality. They state that no difference exists between the parameter and static being compared to it. आता यामध्ये एक्झाम्पल दिलेलं असणार आहे कदाचित. For example, even though there is a relationship between a family's income and expenditure on recreation, null hypothesis may state. आपण ते स्टेटमेंट पाहिलं की नाही, फॅमिलीची हायर इन्कम असेल तर ते एक्सपेंडिचर वर काय करतात, त्यांचं एक्सपेंडिचर कशावर असतो, रिक्रिएशनवर. म्हणजे मोर त्यांचा खर्च हा जास्तीत जास्त कशावर असेल, करमणुकीवर. मग इथे दिलंय की नल हायपोथेसिस मध्ये कशी स्टेटमेंट तयार केलं जाईल. There is no relationship between family's income level and expenditure on recreation. म्हणजे इथे काय डायरेक्टली तुम्ही काय केलं, तिथे नो रिलेशनशिप दाखवले. Null hypotheses are formulated for testing statistical significance. Since this form is convenient approach to statistical analysis and the test will nullify the null hypothesis. Null hypothesis जर तुमचे असतील तर त्यासाठी तुम्हाला टेस्टिंग करावी लागते, स्टॅटिस्टिकल अनालिसिस करावं लागतं आणि त्यानंतर तुम्ही काय करू शकता, नल हायपोथेसिस नलिफाय करू शकता. ओके. स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस म्हणजे काय आहे, तर हा जो तुमचा पार्ट दिलाय, तर दॅट स्टेटमेंट्स अबाउट अ स्टॅटिस्टिकल पॉप्युलेशन. इथे काय येतं की काही तुम्हाला म्हणजे ज्याला मराठीमध्ये म्हणतात की संख्या असतील त्यामध्ये 1 2 3 4 5 असं जे काही तुम्ही लिहिता 1 2 3 4 5, तर हे त्यामध्ये पॉप्युलेशन रिलेटेड म्हणजे ती एक्झॅक्ट पॉप्युलेशनचा नंबर तुम्हाला कळेल. दीज आर डेराइव्ड फ्रॉम अ सॅम्पल अँड दीज आर क्वांटिटेटिव्ह इन नेचर. यामध्ये एक्झॅक्टली त्या पॉप्युलेशनची क्वांटिटी मध्ये तुम्हाला कळेल की किती पॉप्युलेशन आहे. म्हणजे हे हायपोथेसिस ते स्टेट करतात. They are numerically measurable. Example, group A is older than group B. Group B पेक्षा group A कसा आहे, ओल्ड आहे. हे कसं तुम्हाला कळलं. मग नल हायपोथेसिस मध्ये एक्झॅक्टली ओल्ड पर्सन्स किती आहेत, ग्रुप ए मध्ये कुठले पर्सन्स आहेत, ग्रुप बी मध्ये कुठले पर्सन्स आहेत, त्यांचं रिलेशन, त्यांच्यामध्ये असणारी रिलेशनशिप व्हेरिएबल्स मध्ये ग्रुप ए आणि ग्रुप बी मध्ये रिलेशनशिप यामध्ये काय केली जाते, स्पेसिफाय केली जाते ऑन द बेसिस ऑफ लेवल ऑफ ऍब्स्ट्रॅक्शन. आता ऍब्स्ट्रॅक्शन लेवल स्टडी करूया. यामध्ये सांगितलंय these represent the common sense ideas. कॉमन सेन्स हायपोथेसिस म्हणतात याला. त्यामध्ये दिलंय की काही कॉमन सेन्स आपण बोलतो की जनरली कोणालाही आपण बोलतो, एखादी गोष्ट जर वेगळ्या पद्धतीने त्याने प्रेझेंट केली तर आपण किंवा त्याचं बिहेवियर जरा डिफरंट वाटलं आपल्याला कॉमन पेक्षा, तर आपण काय म्हणतो की काही कॉमन सेन्स आहेत की नाही, म्हणजे काही तुझ्या डोक्यात आयडियाज आहेत की नाही, कसं असलं पाहिजे किंवा कसं नसलं पाहिजे. तसे स्टेटमेंट इथे येतात. They state the existence of empirical uniformities perceived through day-to-day observation. म्हणजे इथे एक्सपिरियन्सने तुमचं काय होतं, कॉमन सेन्स थोडासा डेव्हलप होतो किंवा तुमचे डे टू डे ऑब्झर्वेशन जे तुम्ही रोजच्या रोज करता, तर त्यामध्ये तुम्हाला काही डिसिप्लिन येतो किंवा त्यामुळे तुम्हाला काही अनुभव येतो. एम्पिरिकल इन्फॉर्मिटीज म्हणजे काय की तुमच्या विचारांमध्ये बदल होतो आणि तुम्हाला तो कॉमन सेन्स तुमचा काय होतो, क्रिएट होतो. आलं लक्षात. Many empirical uniformities may be observed in business establishments. म्हणजे अनुभवाचा फायदा तुम्हाला बिझनेस एस्टॅब्लिश करण्यासाठी होतो. सोशल बॅकग्राऊंड ऑफ वर्कर्स अँड द बिहेवियर पॅटर्न ऑफ स्पेसिफिक ग्रुप्स लाईक स्टुडंट्स, शॉप असिस्टंट्स इन स्मॉल शॉप्स लॅक मोटिवेशन. They are not considered useful hypothesis as the information is already known to others. कॉमन सेन्स सगळ्यांनाच माहिती असं कन्सिडर करून इथे या हायपोथेसिसला त्यांनी कसं केलंय की देर आर नॉट कन्सिडर्ड युजफुल हायपोथेसिस, की कॉमन सेन्सच्या गोष्टी या सगळ्यांनाच माहिती आहेत, मग त्यामध्ये नवीन काय आहे, बरोबर ना. म्हणजे ही जनरल इन्फॉर्मेशन मध्ये काउंट केलं. दिस डज नॉट रिड्यूस द इम्पॉर्टन्स ऑफ कॉमन सेन्स हायपोथेसिस बिकॉज what everyone knows may not be the truth. In the words of Good Day and Had,
What everybody known is not known until it has been tested. जोपर्यंत तुम्ही टेस्ट करत नाही, आता तुम्हाला जोपर्यंत तुम्ही एखाद्या केबिन मध्ये गेलात हायर अथॉरिटी समोर, जोपर्यंत तुम्हाला बसायला सांगत नाही तोपर्यंत खुर्चीत तुम्ही बसणार नाही. ही गोष्ट एक कॉमन सेन्सचा भाग आहे, बरोबर? तुम्ही इंटरव्ह्यूला गेला तसे इमॅजिन करा. तुम्ही झटकन जाऊन खुर्ची पकडता का? जेवढ्या तुम्ही तत्परतेने क्लासमध्ये येऊन तुमची बेंच पकडता, तसं करता येतं का तिथे? नाही करता येत. प्रत्येक सिच्युएशनला, प्रत्येक प्लेसला काही गोष्टी कॉमन आहेत. पण हे आपण गृहीत धरून चालणार नाहीये. ते आपल्याला प्रूव्ह करावं लागेल, टेस्ट करावं लागेल. म्हणून ह्या कॉमन सेन्स हायपोथेसिस सुद्धा जे आहेत ते टेस्ट केल्यानंतरच ठरवू शकतो आपण. व्हॉट एव्हरीबडी नो is not known until it has been tested. काही लोकांना माहिती आहे, काही लोकांना कॉमन मॅनर्स नाहीत असं आपण म्हणतो. सो कॉम्प्लेक्स हायपोथेसिस मध्ये काय दिलंय बघा, की this aim at testing the existence of logically derived relationships between empirical uniformities. They are also called ideal types. तुमच्या अनुभवावरून काही गोष्टी एकसारख्या असतील म्हणजे लॉजिकली डिराइव्ह रिलेशनशिप, तुमचे लॉजिक्स डेव्हलप झालेत म्हणजे काय की काही गोष्टी तुम्ही अंडरस्टँड करू शकता. बिटवीन एम्पिरिकल युनिफॉर्मिटीज म्हणजे अनुभवाने ह्या गोष्टी तुमच्या डेव्हलप झाल्या. मग ज्या आयडियल टाइप्स त्यामध्ये येतात, कॉम्प्लेक्स हायपोथेसिस इज डिफिकल्ट स्टडी, फॉर एक्झाम्पल डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉप्युलेशन और मायग्रेशन ऑफ लेबरर्स. आता पॉप्युलेशनचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे किंवा जे स्थलांतर म्हणतो लेबरर्सचं, मायग्रेशन ऑफ लेबरर्स, द फंक्शन ऑफ सच हायपोथेसिस इज टू क्रिएट अ टूल्स and problems for further research in otherwise very complex areas of investigation. आता हे जे हायपोथेसिस आहेत, कॉम्प्लेक्स हायपोथेसिस, द फंक्शन ऑफ सच हायपोथेसिस इज टू क्रिएट अ टूल्स. तुम्हाला हे जे हायपोथेसिस आहे ते काही टूल्स आणि प्रॉब्लेम्स काय करतात, क्रिएट करतात. आणि त्यामुळे फॉर फर्दर रिसर्च इन अदरवाइज व्हेरी कॉम्प्लेक्स एरियाज ऑफ इन्व्हेस्टिगेशन, तुमचा जो एरिया आहे इन्व्हेस्टिगेशनचा तो काय होतो की थोडासा हार्ड असेल, कॉम्प्लेक्स असेल, आणि मग त्यामध्ये तुम्हाला काय करायचंय की या टूल्सचा वापर करायचा. तुम्ही कसा डेटा कलेक्ट करणार आहात. एखादा एरिया खूप डिफिकल्ट आहे, जिथे पोहोचणं खूप अवघड आहे, म्हणजे स्कॅटर्ड पॉप्युलेशन आहे रुरल एरियाची, तर मला प्रत्येक एका कस्टमरचा सर्वे करणं किंवा त्याचे ओपिनियन्स लक्षात घेणं तसं डिफिकल्ट आहे, कॉम्प्लिकेटेड आहे. पण मग टूल्स कुठले दिले जातात, कॉम्प्लेक्स हायपोथेसिस मध्ये असं एखादं स्टेटमेंट दिलं जातं की ज्यामुळे तुम्हाला डायरेक्शन मिळते आणि तुम्ही त्या डायरेक्शनने तो डेटा कलेक्ट करू शकता. ओके. आता लेबर्स स्थलांतरित का होतात, ते एका जागेवर का टिकत नाही, हा पण एरिया कसा आहे तुमचा, थोडासा कॉम्प्लेक्स आहे. हायपोथेसिस तुम्हाला काय करते, टूल्स देतील त्यानुसार. अनालिटिकल हायपोथेसिस मध्ये काय दिलंय बघा, यामध्ये सांगितलं these hypotheses are concerned with the relation of analytic variables. Such hypothesis takes place at the highest level of abstraction. Analytic variables require the formulation of relationship between changes in one property and changes in another. Before this, there are empirical uniformities which indicate simple difference and ideal types, which indicate specific coincidence of observation. Example, high mortality rate among children is high in Asian countries as compared to the Western countries. Analytical hypothesis काय करतात, तर काही ऑब्झर्वेशन्स मांडले जातात. ओके, त्यांनी काय दिलं की जो मृत्यू दर आहे, हाय मॉर्टॅलिटी रेट कुठे आहे चिल्ड्रन्सच्या बाबतीत, तर त्यांनी एशियन कंट्रीज मध्ये हाय रेट आहे मॉर्टॅलिटी रेट, आणि तो कोणाशी कंपेअर करून काढलेला आहे, वेस्टर्न कंट्रीजशी कंपेअर करून त्यांनी यांचा रेट डिफाईन केलेला आहे. दिस इज अन एम्पिरिकल स्टडी. हा तुमचा झाला अनुभव. An ideal type study would reveal that high mortality rate is prevalent among the economically poor class of families. म्हणजे
इथे जर तुम्ही आयडियली म्हणजे विचार करताय की जनरल तुमचं स्टेटमेंट काय असेल की पुअर क्लास मधले जे पर्सन्स आहेत इकॉनॉमिक लेवल ज्यांची पुअर आहे त्यांच्यामध्ये सुद्धा हा मोर्टॅलिटी रेट कसा आहे हाय असेल. ऍट द abstraction level mortality among children of economically well off families is going down. म्हणजे ज्या फॅमिलीज अप्पर क्लास मध्ये येतात वेल ऑफ फॅमिलीज म्हणजे काय की ज्यांची इकॉनॉमिक कंडिशन स्टेबल आहे त्यांच्यामध्ये ऍब्स्ट्रॅक्शन काय निघालं तुमचं फायनली ऍब्स्ट्रॅक्ट काय तयार केला की मोर्टॅलिटी लेवल किंवा मोर्टॅलिटी रेट जो आहे चिल्ड्रन्सचा तो हाय क्लास मध्ये कसा आहे कमी आहे. समजलं. अशा पद्धतीने अनालिटिकल हायपोथेसिस तुम्ही तयार करता. आता सोर्स कुठले आहेत हायपोथेसिसचे पहिला आहे तुमचा आता हे हायपोथेसिस कसे कुठल्या सोर्सने बनवायचे आपण विचार करतो की मग त्यामध्ये दिलंय की द मेन सोर्स दिस इज द थिअरी हा एक पहिला मेन सोर्स आहे. इट गिव्स डायरेक्शन टू रिसर्च बाय स्टेटिंग व्हॉट इज नोन. एखादी थिअरी तुम्हाला माहिती आहे मास लॉस थिअरी फर्स्ट इयरला आपण शिकलो की नाही प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट मध्ये त्याने काय स्टेटमेंट्स दिलेले त्या थिअरी रिलेटेड त्याने काय केलं की वन बाय वन ज्या नीड्स आहेत त्या कशा एकमेकांवर डिपेंडंट आहेत. फर्स्ट नीड कम्प्लीट झाली की दुसरी नीड दुसरी कम्प्लीट झाली की तिसरी. म्हणजे काय की इथे जे स्टेटमेंट दिलेले आहेत ते कसे असतील म्हणजे त्या थेअरीमुळे तुम्हाला काय मिळते डायरेक्शन मिळते की आता मला ही इन्फॉर्मेशन हवी. मला जर पहिली नीड माझी बेसिक नीड काय आहे फूड क्लोथ अँड शेल्टर मग आता किती लोकांना ते अवेलेबल आहे म्हणजे ती बेसिक नीड किती पॉप्युलेशनची कम्प्लीट होते आकडेवारीमध्ये स्टॅटिस्टिक्स मध्ये मी काढेन बरोबर. म्हणजे ते जे स्टेटमेंट आहे जे काही बेसिक नीड्स तुमच्या पहिल्या कम्प्लीट होणं गरजेचं आहे तर त्यामुळे तुम्हाला एक डायरेक्शन मिळाली त्या पद्धतीचा डेटा तुम्ही कलेक्ट करत गेला त्या त्या एरियाशी रिलेटेड रिलिव्हंट असा डेटा तुमच्या टॉपिकशी रिलेटेड तुम्ही कुठल्या एरियावर मध्ये हे सगळं फाइंडिंग करताय किंवा रिसर्च करताय तुमचा एरिया कुठला आहे त्यानुसार तुम्हाला डायरेक्शन मिळते. लक्ष झालंय. आता इथे एक त्यांनी एक्झाम्पल दिले प्रॉफिट वेल्थ मॅक्झिमायझेशन इज कन्सिडर्ड ॲज द गोल ऑफ प्रायव्हेट एंटरप्राइजेस. म्हणजे प्रॉफिट वेल्थ मॅक्झिमाइज करणं हे सगळ्यात पहिलं गोल असतं प्रायव्हेट एंटरप्राइजचं. मग त्यानुसार ते काय करतात की हायपोथेसिस कसे काढले जातात द रेट ऑफ रिटर्न ऑफ कॅपिटल एम्प्लॉयड इज अन इंडेक्स ऑफ बिझनेस सक्सेस. म्हणजे थिअरी तयार झाली एक त्याच्यावर स्टेटमेंट तयार झालं. द ऑप्टिमम कॅपिटल स्ट्रक्चर इज दॅट कॉम्बिनेशन ऑफ डेप्टर अँड इक्विटी विच लीड्स टू द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द फर्म. कॅपिटल म्हणजे भांडवल तुमचं जास्तीत जास्त भांडवल असेल तर त्यामध्ये काय काय गोष्टी मॅक्झिमम व्हॅल्यू कशी असेल फर्मची ह्या सगळं रिलेशन त्यांनी दाखवलंय. म्हणजे हा एक सोर्स आहे की त्या थिअरीमुळे तुम्हाला कळतं डायरेक्शन मिळते हायपोथेसिस तयार करण्यासाठी. नेक्स्ट आहे ऑब्झर्वेशन हा एक सोर्स आहे तुमचा हायपोथेसिसचा. हायपोथेसिस कॅन बी डिराइव्ड फ्रॉम ऑब्झर्वेशन. Observation of price behavior in the market. For example, relationship between the price and demand for an article is hypothesized. एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट मार्केटमध्ये आहे ज्यांची प्राइस हाय असेल तर त्यासाठी किती डिमांड आहे. लो एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट असतील ज्यांची लो प्राइस वाले प्रोडक्ट असतील त्याची डिमांड कशी आहे तर हे रिलेशनशिप यामध्ये मेन्शन केलं जातं. हे कसं केलं जातं ऑब्झर्वेशन वरून केलं जातं. तुमच्या कस्टमरचं बिहेवियर जे आपण स्टडी करतो त्यानुसार तुम्हाला एक अनुभव मिळतो ऑब्झर्वेशन्स घेतले जातात आणि त्यानंतर एक फायनल स्टेटमेंट तयार केलं जातं. अनालॉजीज काय प्रकार आहे की कुठल्या गोष्टीची म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना उपमा देणे अनालॉजीज कसं केलं जातं त्या टाईपचा एक सोर्स आहे. जसं Julian Huxley has pointed out that casual observations in nature or in the framework of another science may be a fertile source of hypothesis. For example, the hypothesis that similar human types or activities may be found in similar human types एकसारखी जे पर्सन्स आहेत त्यांच्या ज्या एकसारख्या ऍक्टिव्हिटीज आहेत मे बी फाउंड इन सिमिलर जिओ फिजिकल रिजन्स. म्हणजे काय
की तिथली भौगोलिक परिस्थिती त्या एरियाचा स्टडी केला जातो. जिओफिजिकल रिजन्स म्हणजे काय, की तिथे क्लायमेट कसं आहे, बरोबर, ह्युमिड आहे की हॉट आहे, कसं आहे, त्या जिओफिजिकल रिजन्स नुसार तुम्हाला काय करायचंय, की ही जी थिअरी तयार झाली किंवा ही जे नेचर त्यांनी सांगितलं, हे कशावरून सांगितलं, की उपमा दिलेली, की तुमचे ह्युमन टाइप्स किंवा ऍक्टिव्हिटीज ह्या सिमिलर आहेत, सिमिलर जिओफिजिकल रिजन्स मध्ये. इट केम फ्रॉम प्लांट इकॉलॉजी. म्हणजे याला उपमा कशाची दिली, पर्यावरण शास्त्राची उपमा दिलेली आहे, म्हणजे एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट मध्ये पण आहे ना, तुम्ही जर गुलाबाचं झाड लावताय किंवा हे करताय, तर त्यातून त्याच प्रकारचं हे तयार होईल की नाही, पिकेल. जे काही तुम्ही पेरता ते शेतात उगवतं की नाही, असं तर नाही ना, मी ज्वारी पेरली होती आणि बाजरी उगवली, असं कधी होतं का? नाहीये. म्हणजे ह्याला कारण काय आहे, की तिथल्या भौगोलिक परिस्थिती कशी आहे, हवामान. आता एखाद्या ठिकाणी एखादं पीक जास्त येतं, जसं कोकणाचा विचार केला, तर इथल्या हवामानाचा किंवा इथल्या एन्व्हायरमेंटचा इम्पॅक्ट हा त्या कशावर होतो? पिकावर होतो. म्हणजे राईस जास्त घेतला जातो. तोच राईस तुम्ही दुसऱ्या जिओफिजिकल रिजन्स मध्ये घेण्याचा प्रयत्न केला तर नाही तेवढं या प्रमाणात प्रोडक्शन होणार किंवा प्रोडक्टिव्हिटी तेवढी जास्त असणार नाही. तसं इथे आहे, की एकमेकांशी उपमा दिलेली आहे. कंपॅरिझन नाही म्हणत त्याला, उपमा देणे म्हणतात, की कोण कोणाच्या सारखं आहे. Analogies, हा एक सोर्स आहे. Intuition and personal experience. म्हणजे it may also contribute to the formulation of hypothesis. Personal life and experience of persons determine their perception and conception. यामध्ये बघा आता कसं दिलंय, की पर्सनल एक्सपिरियन्स कसा आहे तो. दिस मे इन टर्न डायरेक्ट अ पर्सन टू सर्टन हायपोथेसिस मोर क्विकली. हायपोथेसिस कसे तयार होतात, स्टोरी ऑफ न्यूटन अँड द फॉलिंग ऍपल. न्यूटनची जी थिअरी आहे, की ऍपल कसं खाली पडतं, त्यानंतर त्याचा तो एक्सपिरियन्स होता, त्याने त्याच्यावर काय केलं, की रिसर्च केला. द फ्लॅश ऑफ विजडम ऑफ बुद्धा अंडर बनियान ट्री illustrate this individual accidental process. म्हणजे त्यांना बुद्धांना ज्या झाडाखाली बसून काही गोष्टींचं नॉलेज मिळालं आणि ही जी काही प्रोसेस आहे, म्हणजे तो त्यांचा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. परसेप्शन त्यांच्या ज्या आहेत किंवा कन्सेप्शन्स, त्यांना त्यातून काय मिळाले, कुठल्या संकल्पना त्यांनी मांडल्या, की आपल्या आयुष्याबद्दल, आपल्या लाईफ बद्दल काही गोष्टी त्यांनी क्लिअर केल्या, की आपण कसं असलं पाहिजे, आपलं बिहेवियर कसं असलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी पर्सनल एक्सपिरियन्सच्या आहेत. त्यातून सुद्धा हायपोथेसिस तुम्ही तयार करू शकता. फाइंडिंग्स ऑफ स्टडीज. It may be developed out of the findings of other studies in order to replicate and test. म्हणजे हे डेव्हलप केले जातात हायपोथेसिस. फाइंडिंग्स ऑफ स्टडीज, जे काही फाइंडिंग्स निघतात शेवटी तुम्हाला जे फाइंड आउट होतं त्या स्टडीवरून, त्यानुसार एक स्टेटमेंट तुम्ही तयार करता. हायपोथेसिस हा एक रिसोर्स आहे. स्टेट ऑफ नॉलेज, तुमचं नॉलेज कसं आहे, त्यामध्ये दिला, इफ द हायपोथेसिस आर रिजेक्टेड theories will be modified. हायपोथेसिस रिजेक्ट होणं म्हणजे काय, की काही गोष्टी त्या रिलिव्हंट नसणं. सो मग तुमची थिअरी मॉडिफाय करायला लागते. Where formal theories are scarce, hypotheses are generated from conceptual framework. In either case, the hypotheses are related to conceptual theoretical level. म्हणजे इथे तुमची वैचारिक पातळी कशी आहे. आपण म्हणतो ना, खूप एखाद्याची वैचारिक पातळी खालावलेली आहे, विचार करण्याची त्याची जी क्षमता आहे ती तेवढी नाही, त्या लेवलची नाही. तर आपल्याला कन्सेप्च्युअल थेरॉटिकल लेवल, त्या पद्धतीने आपल्याला काय करायचे, एखादी हायपोथेसिस त्या रिलेटेड असले पाहिजे. तुमच्या एखाद्या स्टेटमेंट वरून बघा तुमची कन्सेप्च्युअल लेवल कळते, तुमची विचार करण्याची धारा कळते, पद्धत कळते, तुम्ही कुठले विचार कशा पद्धतीने मांडताय, त्याचं प्रेझेंटेशन कसं करताय. सो हा एक पार्ट आहे. 7 मध्ये तर कल्चर. कल्चर मध्ये काय दिलं, अनदर सोर्स ऑफ हायपोथेसिस इज द कल्चर. आता यामध्ये त्यांनी प्रत्येक कंट्रीचं एक प्रकारे कल्चर दिलेलं आहे.
जे काही अमेरिकेचं एक्झाम्पल दिले बघा आपण त्याच्याशी रिलेटेड बघा. ओव्हर द पास्ट डिकेड लार्ज पार्ट ऑफ हायपोथेसिस ऑन अमेरिकन सोसायटी एक्झामिन बाय रिसर्चर्स वेअर कनेक्टेड विथ व्हायलन्स. त्यांचं कल्चर कसं आहे अमेरिकेचं, तर रिसर्चर्स ने बऱ्यापैकी व्हायलन्स वर काम केलेलं आहे. म्हणजे अमेरिकन सोसायटी एक्झामिन बाय रिसर्चर्स वेअर कनेक्टेड विथ व्हायलन्स वर ते काम करतात. म्हणजे त्या रिलेटेड प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करता येतील लोक, तर त्याचा विचार इथले रिसर्चर करतात. दिस इंटरेस्ट इज रिलेटेड टू द कन्सिडरेबल इन्क्रीज इन द लेवल ऑफ अमेरिका. अमेरिकेमध्ये जो व्हायलन्स आहे, तो जो मेन इश्यू आहे, त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन्स काढण्याचं काम इथले रिसर्चर्स करतात. तिथलं कल्चर कसं आहे त्यानुसार. In India, in socio-economic and leadership studies, hypothesis based on caste and economic status is common because Indian society is caste ridden. आपल्याकडे कास्ट सिस्टीम खूप स्ट्रॉंग आहे बघा. त्याच्यावरून जे काही व्हायलन्स होतो तर तो फार मोठ्या प्रमाणात आजही आहे, कालही होता. त्यामध्ये हियार्चिकल अँड सेगमेंटल अँड द इंडियन इकॉनॉमिक सिस्टीम इज रायडल विथ इनइक्वालिटीज अँड प्रिव्हिलेजेस. म्हणजे तुम्हाला त्यासाठी काही जे इनइक्वालिटी आहे, कास्ट सिस्टीम आहे, त्यामुळे काही विशेष असे अधिकार, काही राईट्स प्रोव्हाइड केलेले आहेत इंडियन इकॉनॉमिक सिस्टीम मध्ये. मग ते राईट्स कुठले आहेत, ते कल्चरचा स्टडी करून आपण त्यानुसार एखादं स्टेटमेंट तयार करू शकतो, हायपोथेसिस तयार करू शकतो. कंटिन्युटी ऑफ रिसर्च म्हणजे काय? इट इज अ फील्ड इन itself constitutes an important source of hypothesis. Rejection of some hypothesis leads to the formulation of new ones capable of explaining dependent variables in subsequent researches on the same subject. एखादा हायपोथेसिस काय झालं, रिजेक्ट झालं, तर आपण काय करतो, नवीन काहीतरी तयार करतो. म्हणजे त्या डिपेंडंट व्हेरिएबलचं एक्सप्लेनेशन दिलं जातं आणि त्यानुसार तो स्टडी कंटिन्युअस रिसर्च केला जातो. त्या प्रॉब्लेमवर कंटिन्युअसली काम केलं जातं. म्हणजे अशा पद्धतीने हे सोर्सेस दिलेले आहेत हायपोथेसिस साठी तुम्हाला. सोर्सेस ऑफ हायपोथेसिस. इथे आपला हा टॉपिक संपला हायपोथेसिस. त्यावरची क्वेश्चनरी आहे ती तुम्ही काढू शकता. त्यावरचे आन्सर्स काढायचे, स्टेटमेंट सॉरी तुमच्या ज्या नोट्स आहेत त्या प्रिपेअर करायच्या आहेत. आजचा टॉपिक तुम्हाला समजला असेल असं इमॅजिन करूया. काही अडचण असेल तर पर्सनली मला विचारा. इथे आज थांबतो. थँक्यू सो मच.